मोदी साहेब असले सर्व केंद्र पर्याय नाही. दुसरे लंके त्यांना ओळखतात नाही, त्यांचा ना आपला परिचयच नाही. आपला त्यांचा परिचय जे आपला परिचय तेच ना, विकास करीन त्याच आपण गुणगान गाईल ना. आता जे समोरचे उमेदवार येते निलेश लंके, ते जे भरसभेत पोलिसांना दम देतात, त्यांचे कार्यकर्ते गोळ्या घालायची भाषा करतात, तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनतेचं काय? अहो ही लढतच नाही. परमनंट खासदार सुजयदादा विखेच खासदार होते आणि जनतेच्या मनात आता जे समोरचे उमेदवार येते निलेश लंके, ते जे भरसभेत पोलिसांना दम देतात, त्यांचे कार्यकर्ते गोळ्या घालायची भाषा करतात, तर तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनतेचं काय? की ते सर्वसामान्य जनतेला वेठीच धरू शकतात. कारण की त्यांच्या जर भरसभेत अशी भाषा निघत असेल तर एखाद्या गाठून कार्यकर्त्यांना म्हणा, सर्वसामान्य जनतेला म्हणा, हे काय न्याय देऊ शकतात? तर खासदार हे सुजयदादा विखेच होती आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे सर्व जनतेला की तो नगर दक्षिणचा विकास पुरुष आहे. ते लोकसभेच्या अगोदर निवडून यायच्या अगोदर नगर जामखेड रस्त्याची जर परिस्थिती बघितली तर गाडीवाल्याला इतकी कसरत करावी लागत होती की एक खड्डा हुकवायच्या नादात 2 खड्ड्यात गाडी जात होती. तर त्यांनी लोकसभेच्या प्रचारात जो शब्द दिलता की मी तुमचा रस्ता लवकरात लवकर मार्गी लावीन आणि तुम्ही तो शब्द पाळला. त्यानंतर आता परत 4 लेन रस्ता मंजूर केलाय. 680 कोटीचे बजेट नगर जामखेड रस्त्यावर पडलेली आहे आणि ही समोरच्या उमेदवारांनी बी विकासात्मक गोष्टी कराव्यात, गुंडगिरीच्या नाही. आणि त्या आम्ही विकास करणाऱ्या माणसाच्याच बरोबर आहोत, ते म्हणजे आमचे खासदार सुजयदादा विखे पाटील. बाबा केंद्रात मोदी सरकार आहे, टोल वगैरे येतो का तुम्हाला? आता मला मोदी सरकारच पाहिजे. मला धान्य मिळतं 500 रुपये 2000 रुपये महिना मिळतो आणि केंद्रात माणूस चांगला असेल तर सगळ्याच लोकांना केंद्रात सुट मिळाला सुट, नाही तर माग मारायचे लोक पाकिस्तानचे लोक मारून टाकतात. पण मोदी सरकार आल्यापासून सगळं संरक्षण होत आहे. लोकांना गहू तांदूळ ठाणे गरीबाला मिळते. त्याच्यानंतर विखे पाटीलचं बरे आहे ना, तेच निवडून येणार आहे. सारे लोक आज धरतून गपचिप बसले, त्यालाच मतदान होणार आहे. मोदी साहेब असले सर्व केंद्र पर्याय नाही. सुजयदादा का बरं? आमच्या गावामध्ये सुजयदादांनी भरपूर विकास केला. रस्त्याचा असो, सभामंडपाचा असो, त्यानंतर आता हा नगर जामखेड रस्ता आहे, हा रस्ता पण त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. परत पण आता याच्यावर निधी पाहिजे, हा रस्ता बी होणारच. आणि या देशाचे वळण मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब यांनी या देशामध्ये एक रस्त्याचं जे नेटवर्क केलं, ही काँग्रेसच्या काळात कधीच झाली. त्यामुळं आज संपूर्ण देशात जर आपण केली तर दळणवळण अतिशय 1 नंबर. त्यानंतर मोदीजींनी जे राम मंदिर बांधले, आज जन्मापासून माणसाच्या मृत्यूपर्यंत प्रभू श्रीराम यांचं नामस्मरण केलं जातं. आणि हे मंदिर हे जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं मंदिर त्यांनी बांधलं. यापेक्षा मग सर्वसामान्य जनतेची काय अपेक्षा आहे? आमच्या गावात त्यांचं काही काम नाही, काहीच काम नाही. कारण आमच्या गावात कामच नाही म्हणलं नंतर काय. महिलांना त्यांनी 1,500 रुपये महिना लागत नाही आणि याच्यापेक्षा अजून काय पाहिजे सांगा तुम्ही. आत्तापर्यंत 60 वर्ष जे सरकार चालवलं हे फक्त मुख्य काढणे होते, त्यांनी काहीच नाही केलेलं पाहिजे, त्यांच्यासाठी केलं नाही. आता हे कांद्यामध्ये आज येते दरवर्षी कांद्याला ह्या शेवटात 4 रुपये 5
5 रुपये भाव असतो. पण यावर्षी आज 5 रुपये भाव झाले सीजनमध्ये. आणि सोयाबीन त्यावेळेस यांच्या काळामध्ये काँग्रेस सरकारने त्यावेळेस 25 रुपये भाव होता. आज काही झालं तरी 5,000 रुपये भाव झाले. अजून या सरकारने काय द्यायला पाहिजे हे ज्या आरोग्य पण आताच काय सफळ यांचा फक्त काय त्यांनी सांगितलं म्हणजे आणायचं बाकीचं काय आमचे सफळ आले की आपलं आर्थिक आणि सगळं काय बाकी काय. आता आपण बघितलं तर तुम्ही म्हटले की केंद्रात विरोधी पक्षाकडे चेहराच नाही. विरोधी पक्षाकडे कोण आहे पंतप्रधान करण्याकडे आहे का सांगितलं. ज्यावेळेस इंडिया बैठक झाली होती त्यावेळेस ते बंद त्या मुख्यमंत्री त्यांची सोडून गेला. मुख्यमंत्री पंतप्रधानाचे दावेदार आहेत त्यामुळे त्या आवडाने ते सोडून गेलं यांना इंडियावाल्यांना. याचं लक्षात आलं की यांच्याकडे हे पंतप्रधानासाठी याचं मान्य होणार आहे पुढं. आणि जे त्याचं सरकारचं होणार नाही त्याचा तो प्रश्नच नाही. त्याला त्याच्यावर करायची काही गरज बी नाही आहे. जास्तीत जास्त 150पर्यंत जाते जास्त नाही काय. मोदी का बरं हक्काचं आहे. त्यामुळे हक्काचे एक म्हणून सुजय दादा मोदी विकास कामं कसे 1 नंबर. दुसऱ्या उमेदवाराला ओळखता ओळखतो त्यांचं कसं आहे का त्यांचं आमच्याकडे आहे त्याचं जास्त काम. आमच्या याच्याकडे बस भरोसा. आपण चिचोंडी पाटील या गावात सहज चक्कर मारत आहोत. काही घरं दिसतात. आपण इथं काही महिला भगिनी आपल्याला भेटतात का ते पाहूया नेमकं काय. काही आहात का घरात? हो आहे ना. नमस्कार. आता लोकसभेची निवडणूक सुरू आहे खासदारकीची. विखे आणि लंके उभा आहेत. काय वाटतं? विखे पाटीलच आहे ना. का बरं? आणि त्यांनाच मत देणार आम्ही. कारण त्यांनी महिला बचत गटांसाठी भरपूर कामे केली. मशिनरी दिल्यात, रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शिवाय दवाखान्यामार्फत भरपूर स्कीम मोफत आजार हे केलेलं आहे. त्याच्यामुळे मग विखे पाटीलच येणार. आणि जे पारनेरचे माजी आमदार आहेत विरोधात निलेश लंके त्यांना ओळखता का? त्यांना नाही ओळखत. त्यांचा आमचा परिचय नाही. ते आमच्याकडे कधी आले पण नाही. विखे पाटील जसे आम्हाला गरज पडली तर आम्ही त्यांच्याकडे जातो. रात्री अपरात्री फोन केला तर फोन उचलतात. सर्व कामे करतात. तसं त्यांचा आणि आमचा काही परिचयच नाही. येतात पण नाहीत आमच्याकडे ते पाहायला म्हणून असं आमदार खासदारकी म्हणून असं काही आमच्या गावाकडे यावा, काही कामं करावा, काही असं म्हणजे काही हेच नाही त्यांचं. आता पाठीमागे त्यांनी जनसंवाद यात्रा काढली होती त्यावेळेस आली होती इकडं? नाही. इकडं म्हणजे आतापर्यंत त्यांनी प्रचाराला नाही कशालाच आले नाही. फक्त मोबाईलद्वारे प्रचार चालू आहे. ते मोबाईलद्वारे ते हे व्हिडिओ टाकतात तेवढंच करतात. तसं विखे पाटील आमच्याकडं येऊन जातात, सभा घेतात. आणि शिवाय आम्हाला आहे ना पिठाच्या गिरणी, शेवयाचं मशीन, कुरडया करण्याचं मशीन असे भरपूर मशिनरी उपलब्ध करून दिले. त्याच्यामुळे आम्हाला रोजगार महिला बचत गटांना सुरू झालाय. आम्ही त्याच्या मार्फत रोजगार चालू केलेला आहे. आता आपण बघितलं केंद्र सरकार म्हणजे मोदी सरकारने महिलांसाठी बसचा प्रवास फुकट दिलाय. हो. वयोवृद्धांना मोफत दिलाय. कधी प्रवास केलाय का बस? हो केलाय ना. उलट आम्हाला तो मोफत प्रवास झाल्यामुळं आम्ही गावोगावी जास्त प्रवास वाढलाय आमचा. देवाला म्हणा महिला बरोबर सहमतीने आम्ही सगळ्या संगत जाऊन हे करतो. देवधर्म करून येतो. म्हणजे हे झाल्यामुळं अर्ध तिकीट झाल्यामुळं. माझ्या समवेत काही तरुण महिला वर्ग आले. ताई नमस्कार. नमस्कार. आता आपण बघितलं खासदारकीची निवडणूक सुरू आहे. काय असतं खासदार? ऑफकोर्स आम्ही तर सुजयदादांनाच देणार आहेत. कारण त्यांनी आमच्यासाठी भरपूर काही कामं केलेली आहेत. आणि आता सध्या तर महिला सक्षमीकरणाचा त्यांनी खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि आमचा जो बचत गट आहे त्या बचत गटाला भरपूर कामं भेटलेली आहेत. आता मी एक उच्च शिक्षित आहे त्यामुळं महिलांचं संरक्षण त्यांनी चांगल्या प्रकारे केले. आणि महिलांचं संरक्षण करणारे एक नेता म्हणजे नरेंद्र मोदी. आणि त्यांच्यानंतर जो कोणी असेल तर खासदार सुजयदादा विखे पाटील. विरोधात जे उमेदवार उभा आहेत निलेश लंके त्यांना ओळखता? ओळख आहे तशी म्हणजे जास्त काही नाही. ही जी निवडणूक आहे विखे आणि लंके कशी होईल बरं? आता आमचे तर सुजयदादांनाच पूर्ण सपोर्ट आहे त्यामुळे पुढचं काही नाही सांगू शकत आम्ही. आता आपण बघितलं की मुलींसाठी मोदी सरकारने अनेक योजना असल्या. बालिका कन्या, सुकन्या ह्या योजना तळागाळापर्यंत पोहोचतात. हो बरोबर पोहोचतात.
कारण सुजयदादांचं कामच ते पूर्ण गोरगरीब जनतेला ते सगळं सपोर्ट करून सगळी माहिती व्यवस्थित देतात. धनश्रीताईंचा तुमचा कधी संबंध आले? आणि अजून तरी ते मतदान तर करता का नाही? मग काय वाटतंय कोण येणार असं विचार कोण येईल वाटतंय? सुजयदादा विखे. का बरं? कारण त्यांनी मशिनरी विशनरी आम्हाला दिलेली आहेत आणि त्यांनाच मतदान करणार. आता काय म्हणले शेतकरी वर्ग तर खूप नाराज आहे मोदी. आता चालूच असते, असे काही दिवस तसे काही दिवस चालू असते, पण मोदी आपल्या देशाला सक्षम पर्याय मोदीसाठी. आणि आपल्या नगर दक्षिणचं काय? मग आता मोदी म्हणलं वरती विखे पाटलाच मतदान करायला लागलं ना. विखे पाटील विखे पाटील म्हणतात काय वाटतं? का बरं? मॅडम कामं पण केले त्यांनी भरपूर, नाही असं म्हणणार नाही आपण, योग्य राहते. योग्य राहतं. निलेश लंके काय आपल्याला काही समजा नाही सांगायचं, निलेश लंकेचा आमचा संबंध संबंधच नाही आपलं, त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही. त्यामुळे यांनी आपल्याला कामं केली, आपल्याला समजा बोलता येईल किंवा त्यांनी कामं केले, झालं टेन्शन आपल्याला माहीतच नाही. बघितलं की आपण वाड्या वस्तीवर या ठिकाणी चिंचोंडी पाटील या गावात आले आहोत. माझ्या समेत काही महिला वर्ग आहे. चिंच फोडणीचं काम सुरू आहे या ठिकाणी. आधी दिसतंय का चिंचा फोडायला? दिसतंय का चिंचा फोडायला? दिसत कसं आहे, काय भाव आहे चिंचेचा? आता काय माहिती, आपण एकाच फोडीत होतो आठेवर. होय. आठवभर फडा म्हणजे मग आपल्याला 25-20 रुपये भेटत आहेत. एक आठव्याला 25 रुपये. 25. आता खासदारकीची निवडणूक आहे. विखे आणि लंके लढत आहे. काय वाटतं कोण निवडून येईल? विखे आले पाहिजे. का बरं? मला त्यांचं ते पगार बिगार आहे, आपल्याला सवलती भेटत आहे आणि काही म्हातारपणाला, त्याच्यामुळे मग आपल्याला वाटतं त्यांनीच यावा. मोदी सरकारने पगार सुरू केलेत, भेटतो का? हा भेटतो ना, भेटतो. किती? आता 1,500 रुपये. पहिले 1000 होते, 600 होते, परत 1000 झाले, आता 1,500 झाले. आणि त्याच्यामुळं मग आपल्याला तेच पाहिजे निवडून. आता आम्ही तरुण आहेत, तुम्ही वयस्कर आहे. तुमच्या काळातली निवडणूक कशी होती थोडक्यात सांगता का आम्हाला? काय होतं तेव्हा काय 2च पक्ष होते. पहिलं तर निवडणूकच नव्हती, पण मागून आहे ना 2 पक्ष झाले. आणि मग आता ही काय 2 पक्ष झाले, त्यानंतर आता त्याला वाटतं मला निवडून येईल, मला मी उभा राहीन, त्याला वाटतं मला मी उभा राहीन, असं आहे ना. विखे घरा नाही, सर्व तळागाळापर्यंत पोहोचतो. तुम्हाला आता पगार आहे किंवा मग तुमच्या दवाखाना असेल, विळद घाटात दवाखाना आहे त्यांचा माहिती आहे ना. विळद घाटात हाही दवाखाना माहिती आहे मला, पण आपल्याला दुखणच नाही, जायसारखंच नाही आतापर्यंत. माहिती आहे पण गेले नाही मी. आता निवडून कोण येईल म्हणतात? आता ते सांगितलं ना तुम्हाला, ते मला नाव येत नाही लवकर. विखे. विखे. माझ्या समोर काही ताई आहे. काय वाटतं बरं, केंद्र सरकारने बचत गटासाठी एवढ्या योजना आणल्यात, तर त्याचा लाभ घेतलाय का तुम्ही? हो, बचत गटामध्ये ना महिलांचे बचत गट आहेत, त्याच्यामध्ये भरपूर मशीन वगैरे भेटल्यात, भरपूर लाभ भेटते. आता पहिलं जास्त नाही माहिती, पण सध्याच्या स्थितीमध्ये आर्थिक बदल भरपूर प्रमाणात होतो, म्हणजे मोठ्या प्रमाणात. आता ज्या बसच्या सुविधा दिल्या त्यामुळे महिला वर्ग प्रवासाला निघतोय का बाहेर? भरपूर निघतो. खासदारकीची निवडणूक आहे, विखे की लंके? विखे पाटील. का बरं? आम्हाला त्यांनी ऑपरेशन केलं, गुडघ्याला पट्टे दिले, आम्हाला आराम वाटतो. आता गुडघ्याला पट्ट काय त्रास होत होता पायाला गुडघ्यात होतं, त्यांनी पट्टा दिला, ऑपरेशन केलं, आता बरं वाटतं जरा. खाजगी दवाखान्यात गेला होतात का हे दुखत होतं? गेलतो ना. किती खर्च सांगितला होता? बराच लय खर्च सांगितला होता. आणि इकडं विखे पाटलांच्या दवाखान्यात उपचार केला, किती खर्च आला? खर्चच नाही आला, फुकट मोफत झाला. मोफत झाला. मग आता भाजप सरकार का विरोधात राष्ट्रवादी, कशी लढत होईल बरी? मोदीची लढत होईल, मोदीला मतदान करायचं. मग वरती मोदी आणि खाली आपल्या जिल्ह्यात विखे पाटील. आपण इथं एका वस्तीवर आलेलो आहोत. इथं तर काही सगळं वातावरण शांत दिसतंय, परंतु एक काका आपल्याकडे येत आहेत.
पाहूया, त्यांच्याशी चर्चा करू, नेमकं त्यांना काय वाटतंय. नमस्कार काका, इथलेच का? काय वाटतंय लोकसभेची निवडणूक? हा. हां. भाजप. तुम्ही शेतकरी दिसाय, काय आहे शेतात आता? कांदे. मग भाजप सरकार तर कांद्यावर शेतकरी नाराज आहे. नाही ना, नाही ना. विरोधात जे उमेदवार आहेत ते तर म्हणतात कांद्याला बाजार भाव नाही, त्यामुळं सरकार हे नसायला पाहिजे. आता पोत कुठे गेली ती? आता पोत कुठे गेली होती? पण यांनी काय दिलेलं आहे आम्हाला शेतकऱ्यांना? त्याच्यामुळं आता ती काही होऊ शकत नाही. आता किती बाजार कांद्याला? कांद्याला बाजार बरं आहे आता तरी 10-12 आहे. आता आपण बघितलं की मोदी सरकारने डोल किंवा वयोवृद्ध लोकांना बेल्ट, चष्मे असं वाटलं. सुजय विखे आपले नगर यांनी दक्षिणचे दिलेत काठ्या बिट्या, यांनी दिलेत कंबराची पट्टी, सुजीदादांनी यांनी दिले सगळे. आता समजा आपल्याला एक नाही, पण समजा जे आधू आहेत त्यांना ते मिळालंय ना, आहे की नाही? आपल्याला आज गरज नाही म्हणून आपण म्हणायचं, पण ते तर चलतेत ना. हे काही एक समोर माणूस आहे, ती काठीवाराचा कंबराची पट्टी ती, तसं यांनी काय दिलं आता पोत. आता तुम्हाला माहित असेल अयोध्येला राम मंदिर उभारले तर आहे. आता ते किती पिढ्याचं होतं आणि किती नाही, पण ते आज केलं नाही. ही किती कुठे गेले ते हे असंच आहे ना. मग हे चाललंय अजून मी नाही काय नाही. आता नगर दक्षिण मध्ये तुम्हाला खासदार आहे सुजय विखे, कसं आहे काम त्यांचं? चांगलं काम. आता आपण बघितलंय इथं काही तरुण आहेत शेतामध्ये काम करतायत. आपण जरा त्यांच्याशी बी चर्चा करू, नेमकं त्यांना काय वाटतंय. वांग्याची शेती आहे या ठिकाणी पाहिली गेली तर. नमस्कार दादा. नमस्कार. काय चाललंय? चालू आहे काम. वांग्याची शेती. आता मी तुमच्या गावचा दौरा करत असताना जाताना तुम्ही शेतात दिसलात. म्हणलं नेमकं काय आहे वातावरण, एक शेतकरी आहेत, तुमच्या पण भावना काय आहेत लोकसभेच्या निवडणूक संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला. काय वांग्याला कसं बाजार आहे? वांग्याला आता 30 रुपये बाजार आहे सध्या. आता तुम्ही तरुण दिसतायत, सगळे नोकरीकडं ओळतायत की नोकरी नाही, धंदा नाही, पण तुम्ही एवढं सुंदर, आता आम्ही आमच्या नजरेने पाहतो एवढी सुंदर वांग्याची शेती फुलवली आहे. काय बरं या मागचं सत्यता? या मागचं कारण आता आधुनिकतेकडे शेती करायचं काम चालू आहे. त्याच्यानंतर आपल्या शासनाची योजना, ठिबक सिंचन 80% अनुदान, मल्चिंगला अनुदान दिलं. त्यामुळे आता शासन प्रत्येक शेतीसाठी मदत करत आहे. आपण त्याचा फायदा घेऊन आपण आपली शेती फुलवणी हे गरजेचं आहे. आणि शासन भरपूर प्रमाणात मदत झालेली आहे शासनाची. भाजप सरकार आल्यानंतर ज्यावेळेसपासून ऑनलाईन सिस्टीम झाल्यामुळं अतिशय पारदर्शकपणे आपल्याला अनुदान भेटलेलं आहे. त्याच्यामुळं आज म्हणजे आम्ही शेती करताना आमच्याकडे 12 ते 13 एकरचं ड्रीप सिंचन आहे. आता आपण सगळीकडे ओरड आहे की शेतकऱ्यांच्या विरोधात भारत सरकार आहे, परंतु आज भर ऊन आहे, ऊन रखरखत ऊन आहे. या उन्हात तुम्ही एवढी हिरवीगार शेती फुलवली, मग ह्याचं तुम्ही तरुणांना काय संदेश द्याल या माध्यमातून? तरुणांना एकच सांगणं आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आपण शासनाच्या योजना आपल्या शेतीत राबवून, भरपूर अशा योजना आहेत शासनाच्या, भरपूर प्रमाणात योजना आहेत शेतकऱ्यांसाठी. परंतु शेतकऱ्यांसाठी योजना राबवणे, प्रत्यक्षदर्शी राबवलं पाहिजे तरुणांनी. आता नगर दक्षिण मध्ये सुजय विखे यांनी खूप विकास कामे केली असं आम्ही ऐकतोय किंवा काय, परंतु शेतकऱ्याची नाराजी आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? का नाराजी आहे? शेतकऱ्यात नाराजीच नाहीये. शेतकऱ्यात नाराजी कोण आहे? गावात जे बसतात ते नाराजी, ज्यांच्याकडे शेती आहे, फक्त कागदपत्री शेती आहे, हे शेतकरी नाराज आहेत. आमच्यासारख्यावरील आत्ता आमच्याकडे खरीप दोन्ही हंगामातला कांदा आहे. पहिल्या हंगामातला सुद्धा कांदा 900 ते 800-900 गोण्या होत्या. आत्ता पण 700-800 गोण्या आत्ता पण कांदा आहे. परंतु असा भाव कधीच नव्हता कांद्याला. आता आज एप्रिल मे मध्ये 16 ते 17 रुपये 18 रुपये कांदा आहे. हा 6 आणि 7 रुपये किलो कांदा होता, परंतु हे आता 18-19 रुपये कांदा आहे आता सध्याच्या मितीला. वांग्याला काय बाजार आहे? वांग्याला 30 रुपये बाजार आहे. आता 30 रुपये किलो चालू आहे वांगे, आता रोज डेली चालू आहे 30 रुपये किलोने. आता आपण बघितलं वार्षिक जर उत्पन्नाचा हिशोब केला गेला तर तुमचं कष्ट आणि ही बाजारभाव काय, म्हणजे कसं आहे? नाही, आता कष्ट बाजारभाव म्हणजे आता बाजारभावानुसारच आहे. आता सध्या बाजार चांगले असल्यामुळे भरपूर प्रमाणात म्हणजे प्रॉफिट राहणार आहे वांग्यातून.
आणि कांद्याचं पण भरपूर असं, कांद्याचं कुठल्याही प्रकारचं काय हे नाहीये. त्याप्रमाणे आता बोलतात कोण, विरोधी लोकच बोलतात कांद्यामुळं, कांद्याला भाव कमी येतो. ज्यांच्याकडे कांदा नाही ते पण लोक बोलतात. असंच नाही की ज्यावेळेस कृषी मंत्री जानतेराजे हे ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस त्यांना लोकांनी नाशिकमध्ये कांदे फेकून मारलेले आहेत. त्यावेळेस 2 आणि 3 रुपये बाजार होता. आज 17-18 रुपये किलो बाजार असताना सुद्धा तुम्ही मोदी सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करता. हे चुकीचं आहे ना. हे असं चुकीचं आहे की तुमच्या टायमाला 2 रुपये किलो कांदा होता, आज 17-18 रुपये किलो कांदा आहे, तरी तुम्ही बदनाम करतात. आणि कोणतंही सरकार आल्यानंतर कांद्याला बाजार भरपूर प्रमाणात आहे आणि हमी भाव हा कांद्याला देऊ शकत नाही. कारण की कांदा हा पीक असं आहे, तुम्ही हमी भाव दिला तर संपूर्ण म्हणजे सगळे शेतकरी कांदाच करतील. त्याच्यामुळं सरकारने आता जे चालू आहे बाजार अतिशय योग्य येतं, परंतु ज्यांना कुठल्याही प्रकारचा कांदाच नाही ज्यांच्याकडे ते म्हणतात की कांद्याला बाजार नाही, कांद्याला बाजार नाही. म्हणजे विरोधकांकडून फक्त एक आरोप करायचा म्हणून होतोय. हो, आरोप करायचं म्हणून करतात, परंतु आता मी ओरिजिनल शेतकरी आहे. आता आपण बघितलं गेलं की कांदा निर्यात बंदी उठवली, सुजय विखे हे केंद्रात 2दा भेट घेतली, त्याच्यावरून पण त्यांना ट्रोल केलं गेलं. आता राजकारण असतं, राजकारण करतात म्हणजे विरोधी पार्टीला कामच ते असतं, त्याच्यामुळे ते काही विषय नाहीये. परंतु आत्ताचा बाजारभाव योग्य आहे. कारण की आता मी ज्या वेळेसपासून कांदा करतो पण म्हणजे आज जो बाजार आहे हा बाजार कधीच नव्हता कांद्याला ह्या दिवसात. कारण की आपलं एप्रिल मे मध्ये असा 14-15 रुपये बाजार कधीच नव्हता, 7 आणि 8 रुपये बाजार असायचा. आता ह्या वर्षी 17-18 रुपये असून सुद्धा म्हणतात की कांद्याला बाजार भाव नाहीये. हे चुकीचं आहे ना. नमस्कार. आता लोकसभेची निवडणूक म्हणजे खासदारकीची निवडणूक आहे आणि वरती केंद्रात पंतप्रधान निवडून द्यायची निवडणूक आहे. काय वाटतं बरं? काय वाटत नाही, भाजपलाच यश येईल किंवा भाजपच आघाडीवर राहील असं वाटतं. का बरं एवढा विश्वास? त्यांची कार्यकारिणी चांगली वाटते समाजाला. काही लोकांना जाऊ द्या, पण श्रेष्ठत्वाने पाहिलं बाह्य देशाच्या किंवा मोदी साहेबांच्या उद्देशाने पाहिलं तर योग्य सगळं काही कारवाई कार्य योग्य आहे त्यांचं. त्याच्यामुळं श्रेष्ठत्वाने भाजपच आघाडीवर आहे. आता आपण बघितलं की श्रेष्ठत्वाने म्हणतात अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न होता अयोध्येचं राम मंदिर, हे मार्गी लावले मोदी सरकारने. तर काय वाटतं बरं तुम्हाला? मोदी साहेबांनी पुढाकार घेतला, स्वतः सगळं काय ते कार्यरत राहून त्यांनी ते कार्य 500 वर्षाचं वंचित असणारा समाज त्यांना ते सगळे प्राप्ती करून दिली राम मंदिराची. त्यांनी ते पुढाकाराने कार्य करून घेतलं. त्याच्यामुळं जनसमुदायाला आनंद वाटतो मोदी साहेबांच्या कार्याबद्दल. मोदी साहेबांनी इथून मागचं सीमेचे प्रश्न जे काही कायमस्वरूपी वादविवाद होते ते मोदी साहेबांनी जी कारवाई केली तेव्हापासून सीमेचा प्रश्न तर मिटलाच. किंवा तुम्ही जे म्हणता की इथून पाठीमागचं मोदी साहेबांच्या कार्यामुळे सगळंच वचपही बसले आणि सगळं जे त्रास होता इतर बाह्य स्वरूपाचा बाह्य देशांचा हे सगळं बंद झालं. आज आपण चिचोंडी पाटील या गावात बाजार या ठिकाणी आले. माझ्या समोर काही व्यापारी वर्ग आहे आणि काही शेतकरी माल खरेदी करतात. काय वाटतंय आता खासदारकीची निवडणूक आहे, विखे आणि लंके लढत आहे, काय होईल? सुजय दादा. का बरं? सुजय दादांनी कसं या भागात भरपूर केलेलं आहे आणि आम्ही कसं सुजय दादाची निलेश लंके त्यांना ओळखतो आणि आम्हाला बोलकं व्यक्तिमत्व नाही, विकासाचं व्यक्तिमत्व. बोलका व्यक्तिमत्व नाही, विकासाचं महत्व. ते आम्हाला म्हणजे जाहिरातबाजीचं नको आहे. आम्हाला विकास दाखवा पडतो. त्यांनी असं जे विकास दाखवेल ना त्यांनाच आम्ही म्हणतात. तुझ्या विकासाच्या बाबतीत काम करतात. आम्हाला कोरोना काळात बरेच अडचणी आल्या, त्यावेळेस त्यांनी भरपूर सहकार्य केलं गावाला. कोरोना किट वगैरे भरपूर त्यांनी सहकार्य केलं. परंतु तुम्ही म्हणता कोरोना काळात विखेंनी सहकार्य केलं, निलेश लंकेंनी बी काम केलं होतं. पण आम्हाला विखेंनाच मतदान करायचंय, तर आम्हाला मोदींना आणायचंय. परत विखेची निवडणूक आहे, मोदींच्या चेहऱ्याकडे बघून नेमके स्थानिक नेते दोन्हीकडे बघून होणार आहे, मोदी साहेबांकडे पण आणि विखे साहेबांकडे पण. काय वाटतंय आता खासदारकीची निवडणूक आहे, वाटतंय? काय नाही वाटत. काय नाही वाटत, नाही वाटत यायचं काहीतरी. काय नाही वाटत म्हणजे का बरं? सगळं काम करते, सगळं पाण्याचं त्याचं सगळी गावाची सुविधा
म्हणून दवाखाना सारी सुविधा दवाखान्याचा कधी अनुभव घेतलाय का? आता आपल्याला गरजच नाही पडली मग काय त्याचं हे करायचं. पोरांचं शिक्षणाला कॉलेज आहे सगळं. काय आहे बाजार? वांगी किती कसं किलो आहे? 20 रुपये. 20 रुपये. हा परवडतं का? आता नाही परवडत. माझं काय करायचं, त्याला विलाज नाही. शेतकरी येत. आणि आता तुम्ही म्हणले की आम्ही विकेंडला मतदान करणार. दुसरे लंके त्यांना ओळखतात नाही? त्यांचा ना आपला परिचयच नाही. आपला त्यांचा परिचय जे आपला परिचय तेच नाही. एकाच करीन त्याच आपण गुणगान गाईल ना.